लग्नातून हुंडा हद्दपार होणार? मराठा समाजाची लग्नासंदर्भात आचारसंहिता. संहिता ठरली, आचार बदलणार? कोट्यवधींचा हुंडार, लाखभर रुपयांचे दागदागिने, शाही लग्न, फॉर्च्युनर गाडी, लग्नाला हजारोंची उपस्थिती. इतकं सगळं वैष्णवीच्या लग्नात घडलं तरी सुद्धा सासरच्या लोकांनी पैशांसाठी केलेल्या छळाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केली. वैष्णवीचं आत्महत्या प्रकरण राज्यभर चर्चेत आलं आणि मराठा समाज खडबडून जागा झाला. यापुढे हुंडा घ्यायचा द्यायचा नाही आणि लग्नातले इतर बडेजाव मोडीत काढण्याचा निर्धार मराठा समाजानं केला. इतकंच काय तर मराठा समाजानं लग्नासंदर्भात नवी आचारसंहिताच जाहीर केली. लग्न सोहळ्यात 100 ते 200 नातेवाईकांचीच उपस्थिती. लग्नात डीजे नको, पारंपरिक लोक कलावंतांना संधी देण्यात यावी. प्री वेडिंग शूटला बंदी. लग्नासाठी कर्जही नको. वरातीत दारू पिऊन नाच गाणं नको. भेटवस्तूंऐवजी पुस्तकं द्या किंवा झाडांची रोपं द्या. मुलीच्या नावे एफडी करा. पैशांसाठी सुनेचा छळ नको. विशेष म्हणजे आगरी समाजाकडूनही असाच निर्णय घेण्यात आला होता. आता मराठा समाजाच्या आचारसंहितेला सांगली आणि अहिल्यानगर सारख्या जिल्ह्यातून पाठिंबा मिळतोय. या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाने निर्धार केलेला आहे की प्रत्येक महत्त्वाच्या शहरांमध्ये, प्रत्येक महत्त्वाच्या गावांमध्ये जाऊन मराठा समाजाला आता एक आचारसंहिता देणार आहोत आणि ज्या पद्धतीने लग्न सोहळे पार पाडतात त्याच्यामध्ये ही आचारसंहिता लागू करण्यात येणार आहे. मोठ्या लग्नांमध्ये बहिष्कार टाकला जाणार आहे. ज्या कुटुंबामध्ये स्त्रीचा, महिलेचा छळ केला जातो त्यांच्यावर बहिष्कार टाकला जाणार आहे. अशा पद्धतीची आचारसंहिता ते केलेली आहे. दरम्यान मराठा समाजानं घेतलेल्या या निर्णयाचं तरुण वर्गानंही स्वागत केलंय. या सगळ्यामध्ये मी पहिला हा जो निर्णय घेतलेला आहे मराठा समाजाने की प्री वेडिंग शूट वगैरे म्हणा, तर ह्याच्यामध्ये फार सारा खर्च होतो. तर मला असं म्हणायचं की आजकालच्या मुली शिकलेल्या असतात आणि स्वतः कमवत्या आहेत आणि तुम्ही लग्न करता, तो खर्च वेस्ट ऑफ मनीच आहे ना. म्हणजे लोक येतात आणि एवढं थाटामाटात लग्न करायचं, नंतर त्या मुलीसोबत काय घडतं काय नाही घडतं हे आपल्याला पण माहिती नसतं. शेवटी ती मुलगीच भोगत असते. आता आपण हे ताजं उदाहरण वैष्णवी हगवण्याचं बघतोच आहोत. तर मला असं वाटतं की मुलगी स्वतःच्या पायावर उभी असते, ती सोन्यासारखी मुलगी तुम्ही नीट सांभाळा. तुम्हाला हुंडा वगैरे या सगळ्याची गरजच काय आहे ना. मराठा समाजानं आचारसंहिता तर जारी केली आहे, मात्र वर्षानुवर्षाच्या मानसिकतेतून समाज बाहेर पडेल का? सामाजिक प्रतिष्ठेच्या नावाखाली होणारे हे शाही विवाह सोहळे खरंच बंद होतील का? हुंडा देणं घेणं, मानपान यात रमणाऱ्या लोकांच्या मनोवृत्तीत काही बदल होईल का? आणि नवीन पिढी हे बदल स्वीकारून नवीन पायंडा पाडेल का, हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. सांगलीहून विजय पाटीलसह सागर आव्हाड, साम टीव्ही न्यूज, पुणे.